हॅलो, मी ज्योती स्वागत करते तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशीची सकाळची छान अशी माझी सुरुवात झालेली आहे, ती म्हणजे सुंदर अशी देवपूजने. आज प्रसादासाठी इथे ना मी आंबा ठेवलेला आहे आणि सुंदर अशी रांगोळी पण इथे काढून घेतलेली आहे. आणि आजच्या दिवशी म्हणजे ना आपली गॅसची पूजा करून घ्यायची, म्हणजे ती तर रोज होतच असते म्हणा. कधी कधी काही गडबडीत होत नाही, तर आत्ता असे सणवार असेल तर आवर्जून करायचे. आणि अक्षय तृतीयाचा आजचा दिवस तर आज तर केलीच पाहिजे. फुलं वाहून अशी आणि स्वस्तिक काढून मी आपली गॅसची पूजा केली. त्यानंतर बघा, उंबऱ्याची पूजा ही अशी रांगोळी वगैरे काढून घेतली, ती तर रोजची तुमच्यासोबत मी शेअर करतच असते. त्यानंतर बघा, इथं साईड बाय साईड माझी स्वयंपाकाची ही काही चाललेली होती. पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि आजपासून सुरुवात होते, ती म्हणजे पहिल्या आमरसाला. तर तुमच्याकडे असंच असतं का? आजपासूनच आम्ही पहिल्यांदा आमरस करायला सुरुवात करतो बरं का. तर तुम्ही असंच करता का, तेही नक्की सांगा बरं का. आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती माझ्याकडे नव्हती, म्हणून मी इथे अन्नपूर्णा मातेची काही इथे मूर्ती पूजा केलेली नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की करत जा. तर बघा, इथे आमरस करण्याची माझी तयारी चालूच होती. आणि अक्षय तृतीया हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं जातं. जर इतकं महाग सोनं आहे की आपण खरेदी आत्ता करू शकत नाही, त्याऐवजी देवासाठी वाती आणि घरामध्ये गूळ आणि हळदीचे खोम हे नक्की खरेदी करा बरं का. कारण गूळ म्हणजे घरामध्ये गोडवा कायम टिकून राहतो आणि हळदीचे खोम याने लक्ष्मी मातेचा घरामध्ये आपला वास कायम टिकून राहतो. म्हणून आपण आज हळदीचे खोम नक्की खरेदी करायचे. त्यानंतर बघा, इथे आपण कुठलंही काम, व्यवसाय असेल म्हणा, कुठलेही नवीन काम ती सुरुवात करू शकतो आजच्या ह्या शुभ मुहूर्तावर, अक्षय तृतीयाच्या. अक्षय तृतीया हा दिवस सदैव शुभ आणि पवित्र मानला जातो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, आणि या दिवशी केलेले जप, दान, तप आणि पुण्यकर्म अक्षय फळ देतात असे मानले जाते. तुम्हाला हे माहिती होतं का? नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.